नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गँगस्टर अबू सालेमने माफी मिळावी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात आपल्या शिक्षेला माफी मिळावी आणि तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे। भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार त्याने सुमारे 25 वर्षे तुरुंगवास भोगला आहे। पुण्यात कॉम्बिंग ऑपरेशन करून घरी निघालेल्या एका पोलिसाला सेनापती बापट रस्त्यावरील रत्न हॉस्पिटलच्या परिसरात चौघात दारुड्यांनी बेदम मारहाण करून त्यांचा मोबाईलही हिसकावल्याची घटना घडली आहे। संबंधित पोलिसाने याबाबत चतुश्रृंगी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे। गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे। चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी रुपेश मांजरेकर, अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना अटक केली आहे। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलाच अधिवेशन राजधानी दिल्लीत होत आहे। सरहद संस्थेच्या माध्यमातून 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे। येत्या 21 फेब्रुवारीपासून 23 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर हे संमेलन होणार असून या संमेलनासाठी साहित्य क्षेत्रांबरोबरच राजकीय वर्तुळातूनही मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। त्यामुळे संमेलनाच्या राजकीय चेहऱ्यावर मोठी चर्चा पाहायला मिळत आहे। मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने काश्मीरी गायिका शमीमा अख्तर यांनी हे गाणं सुद्धा गायलं आहे। संरक्षित असलेल्या रानकोंबड्यांची शिकार करणे 2 इसमांना महागात पडले असून वन विभागाने या दोघांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतला आहे। ही कारवाई कुंभवे तालुका दापोली येथे करण्यात आली असून त्यामुळे अवैधरित्या शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सेवानिवृत्त शिक्षकाकडून 8,000 रुपयांची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षण कार्यालयातील वेतन व भविष्य निर्वाह विभागातील सहाय्यक लेखाधिकारी अशोक मनोहर शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशोक शिंदे याला अटक करण्यात आली असून तक्रारदार शिक्षक हे 2022ला निवृत्त झाले होते, परंतु त्यांची भविष्य निर्वाह निधीचा रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही। त्यासाठी त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात चक्रा मारल्या। मात्र सहाय्यक लेखाधिकारी अशोक शिंदे याने शिक्षकाला तुमचे काम खूप जुने आहे ते करून देण्यासाठी बक्षीस म्हणून 20,000 रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली। महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलकावर दंडात्मक कारवाई बरोबरच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। विनापरवाना जाहिरात फलक आढळल्यास दंड वसुली करण्यात येणार असून दंड न भरल्यास त्याचा बोजा मालमत्तेवर लागू करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले। खेडमधील भरणे नाका या ठिकाणी असलेले शामराव सहकारी पतसंस्था दिवाळखोरीत निघाली असून या पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे। शेकडो ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी पतसंस्थेत पैसे नाहीत असे सांगितले जात आहे। केंद्र शासनामार्फत शहरी भागातील जमिनीची ड्रोनद्वारे मोजणी करून अद्ययावत व अधिक अचूक नकाशे तयार करण्याचा नक्षा उपक्रम सुरू करण्यात येत आहे। त्यात प्रथदर्शी प्रकल्प म्हणून पंढरपूर नगरपालिकेची निवड करण्यात आली असून नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकतींचे सविस्तर नगर भूमापन करून व चौकशी करून मिळकतींचे नकाशे व मिळकत पत्रिका या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांनी दिली आहे। संपूर्ण राज्यात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे। मात्र या सोहळ्याला जळगावात गालबोट लागल्याची घटना घडली आहे। जळगावात किरकोळ कारणावरून एका 20 वर्षीय तरुणावर चाकूने वार करत त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री घडली। घटनेतील मारेकऱ्याला पाचोरा पोलिसांनी जेरबंद केले असून घटनेप्रकरणी मारेकऱ्याविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। मुंबईतील सायनमध्ये एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे। सायन परिसरात अवघ्या 6 आणि 8 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडला आहे। पीडित मुलींची शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती। त्यानंतर या अत्याचार प्रकरणी 25 वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।